होतं जेव्हा इंटिमेट हायजीनचा प्रश्न येतो, हं, हं. तर मग अनेक मार्केटमध्ये आता प्रोडक्ट्स आलेत. म्हणजे नाव घेणं योग्य नाही राहणार, हं, पण हं. वॉशसाठी वेगळे प्रोडक्ट्स आलेत. ते प्रोडक्ट्स वापरणं गरजेचं आहे का? किंवा ते प्रोडक्ट्स जरी आपण नाही घेतले, तरी आपण स्वच्छता तशी बिना त्या प्रोडक्ट्सची करू शकतो का? मग करायचं असेल, तर मग काय आम्ही त्याऐवजी वापरावं? आपण कोणतेही प्रॉडक्ट न वापरता नक्की स्वच्छता करू शकतो. जसं हं, की मी सांगितलं, की साधारणतः कोमट पाण्याने, फक्त कोमट पाण्याने तो भाग फक्त धुतला गेला पाहिजे. जरुरी नाही आहे, की तुम्ही कोणते वॉश वापरा किंवा काही वापरा. आणि वॉश कधी सांगतात वापरायला, की हं. जेव्हा तुम्हाला फ्रिक्वेंटली युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत आहे किंवा व्हाईट डिस्चार्ज होतो आहे वजानाला किंवा तुम्हाला तिथे इरिटेशन झालं आहे, हं. तर तिथले जे प्रोबायोटिक्स असतात वजानामधले ते कमी झाल्यामुळे इन्फेक्शन जास्त होतं किंवा पाळी येऊन गेली आणि त्याच्यानंतर नुकतंच इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात किंवा त्याच्या आधी. त्यामुळे सल्ला दिला जातो की तुम्ही ते वॉश वापरा, म्हणजे ते थोडे तुम्हाला प्रोबायोटिक्समध्ये मदत करतात आणि इन्फेक्शन अवॉइड करायचा प्रयत्न करतात. पण ते हां. डॉक्टरांना विचारूनच वापरले पाहिजे. नाहीतर तुम्ही साधारणतः कोमट पाण्याने दर 6-8 तासांनी धुवू शकतात.